तुम्हाला ऍड्रेस विचारतो, ऍड्रेस रिप्लाय पण ऍड्रेस बरोबर दिलाय सर. काय अडचण आहे मी काय मी सांग. शिकलेला काय कामाचं आहे का? हा बघा मी एक IT एम्प्लॉय आहे. सोसायटी बघायचं काम आमचं आहे का? तू रेकॉर्डिंग कर ना. मी रेकॉर्डिंग तुमची नाही केली. ते लोक माझ्या उलट पडत होते, ते लोक ऐकत नव्हते, त्यांच्यासाठी मी रेकॉर्ड करत होतो. तुम्ही सर कॉप्स आहेत, तुम्ही लॉ अँड ऑर्डर माझी मेंटेन करण्यासाठी आहे. मी तुमच्या लॉ साठी बोलवलंय. तुझा नौकर नाहीये मी. तू आमचा अधिकाराचं हनन होत होतं त्यासाठी बोलवलंय. तुम्ही मला ह्या पद्धतीने वडून आणता घरातून. तो माझं घर आहे का? तुम्हाला सांगतोय तर ऐकत नाही ना तुम्ही. तो माझं घर आहे. माझ्या घरातून तुम्ही ह्या पद्धतीने माझ्यावर प्रहार करता माझ्या मॉमच्या समोर. चल ना बाबा, चल ना. याता निघ. तुम्ही माझी बेल्ट धरून पार वरून घचिटे आणता. मी स्वतः आलो असतो माझी कार घेऊन तुमच्याकडं भेटायला. मी ना कोणावर अत्याचार केलं आणि आमच्या आईवर जर रोज तिथे हॅरेसमेंट होत आहेत. तुम्हाला 2 वेळा सांगितलं की पोलीस स्टेशनला जावा. मग पोलीस स्टेशनला मी FIR नोंद करतो म्हणलं ना. नौकर आहेत. नौकर नाहीये पोलीस. पोलीस पब्लिकच्या सर्वंट म्हणून असतात. पोलीस आहेत ना आमच्या संरक्षणासाठी आहे. नाही तुम्ही आमच्या नौकर आहे म्हणलं का? मी नौकर म्हणजे काय असतं तुम्हाला? मग हा बघा सर्वंट म्हणजे हे तुमची म्हणजे हे चुकीचं आहे तुमच्यासाठी शब्द जे मी बोलतो. पोलीस आहेत ना पब्लिकचे सर्वंट आहेत हे चुकीचे आहे शब्द. माझ्या कायद्याचा हनन होत होता, माझ्या अधिकाराचा हनन होत होता. माझे कुठलं गेट बंद आहे ना ते, आणि ते गेट आहे बंद आहे ना. ह्या पद्धतीने तुम्ही मला डिटेन नाही करू शकत आहे, पण तुम्ही केलाय, करा. मी आजारी येईन, तुम्ही तिथून मला वडून आणता ह्या पद्धतीने घरातून, आणि माझ्याच घरातून काही संबंध नसताना. फक्त मी तुम्हाला आमचे कायदा वाचवणारी सर्वंट बोललो म्हणून. सर्वंटचा अर्थ काय? एवढी मोठा गुन्हा आहे तो? पोलिसांना आमचे कायदे वाचवणारी सर्वंट बोलणं हे मोठी गुन्हा आहे. आता एवढ्यासाठी जर तुम्ही असा विचार करत असाल तर हे गंभीर विषय आहे. आणि काय बिल्डिंगचे आहेत ना हे आमच्यासोबत बरोबर नियमाने राहत नाहीत. त्यांना मी काय बोललो होतो की तुम्ही एक अकाउंट उघडा, त्या अकाउंटमध्ये आम्ही UPI थ्रू पेमेंट देतो तुमची ज्या काही मेंटेनन्सची. ते लोकांना मान्य नाही येतो. ते म्हणतायत आम्हाला कॅश व्यवहार पाहिजे. गाडी कोणाची आहे? गाडी कोणाची ती? त्यांना कॅश व्यवहार पाहिजे. त्या गोष्टी मान्य नाही म्हणल्यावर तुम्ही मलाच माझ्याच बिल्डिंग मधून माझ्या घरातून डिटेन करता, बेल्ट धरून ओढून आणता. तुम्ही माझ्या फंडामेंटल राईट्सचं काय नियम ठेवला, काय मला पूर्तता केली? कायद्याचं संरक्षण करा म्हणून मी तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही मला माझ्या घरातून डिटेन करून न्यावं लागला.
हे माझे आहेत. हां ठीक आहे ठीक. सगळ्या कायदे माझ्या विरुद्ध करताय ना तुम्ही. ठीक आहे. आज मकर संक्रांती, मी आजारीने घरी पडलेलो आहे. नियमानुसार कायद्यानुसार ज्या पद्धतीने सर प्रोसेस चालतो त्या पद्धतीने तुम्ही कारवाई केली पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्ही जर माझ्याच घरातून इंडिव्हिज्युअल, मी माझ्या हॅरॅसमेंटसाठी तुम्हाला मदतीसाठी बोलवलं आणि तुम्ही तुमच्या कायद्याचं उल्लंघन करून मला डिटेन करून आणताय माझ्या घरातून, आणि ते पण घसीटून बेल्ट धरून.